इन दिनों राजूरा शहर में राजनेताओं के बड़े पैमाने पर लग रहे बैनर और पोस्टर होर्डिंग से जनता परेशान, जिसके चलते शहर के माजी नगर सेवक सुनील देशपांडे ने विरोध दर्शाने के लिए अनोखे अंदाज का तरीका आजमाया है। और सुनील देशपांडे ने अपने जास नामक पालतू श्वान के देश जन्मदिन के मौके पर राजूरा शहर भर में जास को शुभकामनाएं देने वाले होर्डिंग्स लगाकर राजनेताओं द्वारा लगाए जा रहे अवैध होर्डिंग विरोध में अनोखा प्रदर्शन किया है। मोबाईल थोडा सायलेंट करून घ्या. हाँ, तुमचा मोबाईल सायलेंट करून टाका. केला चल घ्या. रेडी. ओके. एक मिनट. ठीक सर. ओके. नमस्कार, मी सुनील सुधाकरराव देशपांडे, राजुरा नगर परिषदमध्ये जवळपास 35 वर्षापासून नगरसेवक होतो आणि जवळपास 3-4 टर्ममध्ये मी उपाध्यक्ष पण होतो आणि राजुरामध्ये सुभाष भाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत राजकारणात होतो आणि समोरही राहणार आहो. आणि सध्या राजुरामध्ये जो वाढदिवसाचा सुळसुळाट चालू आहे त्याचे जे बॅनर्स राजुरा शहरात नाही त्या ठिकाणी लागत आहेत आणि त्या बॅनरला कुठलीही नगरपरिषदेने परवानगी दिलेली नसतानासुद्धा ते बॅनर तशाच पद्धतीने असतात आणि त्यातल्या त्यात आम्ही कंप्लीट तक्रार केली तर ते बॅनर काढायला नगरपरिषदवाले कुठलीही कारवाई करत नाहीत. ते सांगतात की आम्हाला आमदाराचा दबाव आहे. त्याच्यामुळे उद्या माझ्या जहाज नावाच्या डाबरमॅन कुत्र्याचा वाढदिवस आहे. ते कुत्रा आज उद्या 5 वर्षाचं पूर्ण होणार आहे आणि त्या कुत्र्याचा वाढदिवस मनवण्याकरता मी राजुरा शहरामध्ये बॅनरद्वारे त्याला शुभेच्छा देणार आहोत. एक प्रतिकात्मक मी या बॅनर जे राजुरामध्ये वाढदिवसाचे बॅनरचे सुळसुळाट चालू आहे त्याचा कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि नगरपरिषदेने काहीतरी कारवाई केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी त्या कुत्र्याचा वाढदिवस उद्या माझ्या कुत्र्याचा जहाज नावाचा वाढदिवस उद्या मनवणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. शहराच्या सुशोभीकरणाला विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी किंवा इथचे पदाधिकारी करताय का, असा तुमचा आरोप आहे का? बस तसंच असल्यावर काय, कारण त्यांचे बॅनर रोडवर लागलेले कटआउट्स गेट्स हे कधी परमिशनचे नसतातच आणि जो पण तक्रार केली जात नाही आणि केल्यानंतरही ते सांगतात की जो बॅनर आणि ते कटआउट लावतो कॉन्ट्रॅक्टर आहे तो सांगतो की मला आमदाराने सांगितलं की तू लगाव हा मैं देख लेता. अशा पद्धतीने त्यांची दादागिरी सतत चालत असते आणि सीओ मुख्याधिकारी काही करत नाही कारवाई आणि कर्मचारी घाबरून असतात मुख्याधिकारी काही करत नाही म्हणून. त्याच्यामुळे ते एक प्रकारे राजुरा शहराचं विद्रुपीकरणच करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्रुपीकरणासोबतच स्थानिक निकाय संस्थेच्या नगर परिषदेचा रेव्हेन्यू पण डुबवत आहे का, असाही तुमचा आरोप आहे? जवळपास एका बॅनरचे 300 रुपये घेतला येतात नगर परिषदमधून आणि अशा पद्धतीने आत्ताच्या तारखेला आपण जर फिरले तर तुम्हाला राजुरामध्ये जवळपास 100 बॅनर लागलेले दिसतील आणि त्या 100 बॅनरचे आपण त्याला कॅल्क्युलेट केलं तर असे किती पैसे जातात आणि असे 3-4 दिवसानंतर पुन्हा बॅनर नवीन लागत असतात पण त्यांना परवानगी नसते. म्हणजे नगर परिषदचं उत्पन्न ते हे करून डुबून राहण्यात आहे. स्थानिक निकाय संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणजे लोकल बॉडी नसल्या कारणाने अशा पद्धतीचे आमदार किंवा खासदार यांच्या दबावामध्ये स्थानिक निकाय प्रशासन काम करत आहे का, असं म्हणायचं आहे का? जेव्हा जी आमची बॉडी होती लोकल बॉडी नगराध्यक्ष अरुण धोटे मी उपाध्यक्ष होतो त्यावेळेला आम्ही एक त्याचं धोरण ठरवलं होतं की कुठे कुठे बॅनर लावायचे आणि त्याचा आपण एक कॉन्टॅक्ट दिला होता 1 जणाला. फक्त ज्या ठिकाणी त्यांनी ते बॅनर लावायचे आणि तितकेच बॅनर लावायचे. पण आता लोकल बॉडी गेल्यानंतर जेव्हा प्रशासक आला तेव्हापासून त्यांना कुठेच त्याला आला नाही. ते कुठे जिथं जागा दिसेल तिथं बॅनर लावतात. इव्हन आपला पंचायत समिती चौकामध्ये जो सिग्नल आहे ट्रॅफिक सिग्नल त्या सिग्नलला सुद्धा बॅनर लावलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने ते शहराचं विद्रुपीकरण करण्याच्याच मागे लागलेले आहेत. साहेब, तुम्ही श्वान प्रेमी आहात. तुमच्याकडे डाबरमॅन नावाचा श्वान तुमच्याकडे आहे. उद्या तो 5 वर्षाचा होत आहे. तुम्ही त्याचा वाढदिवस साजरा करताय ही गोष्ट बरोबर आहे. परंतु तुम्ही जे उद्या श्वान तुमच्या डाबरमॅनचे जे बॅनर तुम्ही वाढदिवसानिमित्त लावणार आहे हे तुमचं एक अनोखं आंदोलन आहे का? हो, कारण माझ्या घरी जे श्वान आहे त्याचा वाढदिवस मी दरवर्षी घरीच मनवतो. परंतु हे जे राजुरा शहरामध्ये आता जे बॅनरचं हे चालू झालेलं आहे युद्ध आणि आता जसं नगरपरिषद निवडणूक जवळ येऊन आली तसं नवीन जे आम्ही जवळपास 65 वर्षाचा मी आहो. मी 65 वर्षामध्ये मी 40 वर्षातही कधी त्यांना पाहिलं नाही असा चेहरे असे नवीन चेहऱ्याचे बॅनर लागलेले दिसून राहिले. म्हणजे उद्याची नगरपरिषदेची तयारी या दृष्टिकोनातून त्यांची जी बॅनर्स लावण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की चला आपण आपल्या कुत्र्याचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात मनवा, आपणही गावात बॅनर लावावे म्हणून मी हा अनोखा उद्याचं वाढदिवस साजरा करण्याचा ठरवलेला आहे.
शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या लोकांविषयी जनजागृती म्हणून नागरिकांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? मी नागरिकांना हे सांगू इच्छितो की या जे शहरामध्ये बॅनर जे लागत आहेत याच्या विरोधात कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे, प्रशासनाकडे आपण गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की बॅनर लावायचे ठिकाण जे आहे ते मेन असे ठरवून द्या, कुठे बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करू नये. अशा प्रकारे लोकांमध्ये जागरूकता व्हावी म्हणून मी उद्याचं एक अनोखं आंदोलन सुरू करतो आहे. थँक्यू.